नमस्कार, सिद्धांत प्राईम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मंचर नगरपंचायत कार्यालयामध्ये उभे आहोत. आपल्या समवेत प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिक आहेत. तर विषय आजचा असा आहे, घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासंदर्भातला. तर आता तुम्ही मंचर नगरपंचायतमध्ये आले, काय विषय आहे आणि काय तुम्ही आज अर्ज दिलाय? अर्ज म्हणजे मंचर येथे होणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, त्यासाठी आमचा विरोध होता. म्हणजे प्रकल्पाला विरोध नाहीये, आमच्या त्या जागेला विरोध आहे. त्यासाठी आधी पण पत्रव्यवहार केले होते. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये शासन म्हणजे सरकारी अधिकारी काम बघत होते. पत्रव्यवहार जे आहेत किती सालापासून चालू आहे? आमचे पत्रव्यवहार 2002 सालापासून चालू आहेत. त्या जागेला विरोध होता. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये ती जागा मंजूर झाली. आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक आले, त्यांना एक स्मरणपत्र म्हणून आज आम्ही अर्ज देण्यासाठी इथं आलो होतो. काय सांगितलं त्यांनी स्मरणपत्र दिल्यानंतर? काय स्मरणपत्र दिल्यानंतर त्यांनी सांगितलं का जनरल बॉडी मीटिंग मध्ये त्याचा हा विषय घेतला जाईल, याच्यामध्ये काय होईल त्याच तुम्हाला कळवलं जाईल असं. मात्र कचरा आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे, मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र याच्यावरती काय करणार आहे, पुढे काय तुमची रणनीती आहे? आमची रणनीती अशी आहे का प्रकल्प आहे तो गावच्या भल्यासाठी, आमचा त्याच्याबद्दल दुमत काहीच नाही. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की हा प्रकल्प करा, पण त्या जागेवरती नको, तुम्ही पर्यायी जागा बघा. कारण ती जागा एक तर कॉलेजच्या जवळ आहे, अण्णासाहेब आवटे कॉलेज, तालुक्यातलं एकमेव कॉलेज आहे जिथं गोरगरीब जनतेची मुलं शिकतात. रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे, तिथे आज मुलींना शिक्षण मोफत आहे. मुलांची फी 2-2,500 रुपये आहे, म्हणजे माफक शुल्कामध्ये तिथं शिकतात. जेणेकरून उद्या कचरा डेपो झाला किंवा प्रकल्प झाला तिथं, तर तिथल्या मुलांना वास येणार, दुर्गंधी येणार. मग कोणत्या आई वडील असे विचार करणार की आपल्या मुलाला कॅन्सर होऊ द्या किंवा काय होऊ द्या, जेणेकरून तिथं शिकायला पाठवणार नाही, जेणेकरून ते कॉलेज पण बंद पडेल आणि उद्या तिथली शाळा पण बंद पडणार आहे. आमचा याच्यासाठीच विरोध आहे का ते जागा चुकीची, तुम्ही प्रकल्प करा त्याला विरोध नाही, पण ती जागा चुकीची निवडली गेलेली. तो प्रकल्प जो आहे, जो कचरा टाकला जातोय तो उंच उंच डोंगर आहे त्या ठिकाणी टाकला जातोय. बरोबर. आमचं म्हणणं हेच आहे का आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात अशी जागा आम्ही तरी पाहिलेली नाही का जमिनीपासून कमीत कमी 250-300 फूट हाईटवरती कचरा डेपो आहे किंवा प्रकल्प आहे. प्रकल्प हा बेसिक कसा असतो, जमीन सपाटीला असतो, त्याच्यामुळं तिथल्या नागरिकांना एवढा त्रास आहे. आज तुम्ही कोणाच्या शेतात गेले किंवा म्हणजे जेणेकरून तिथले सगळे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना एवढा त्रास आहे का त्यांच्या ह्याच्यात प्लॅस्टिक आहे, दुर्गंधीचा वास येतो, पूर्ण नागरिक त्रस्त आहे. तिथे प्रभाग 4 आहे त्या घरापासून तुमच्या घरापासून तो प्रकल्प किती अंतरावर? आमचा म्हणजे तो व्यवस्थापन प्रकल्प आमच्या घरापासून एक 300 ते 400 मीटरच्या अंतरावरती. वास येतो का? दुर्गंधी साहेब, आम्ही म्हणजे गेली 10 ते 20 वर्ष त्याचा वास सहन करतोय आणि त्याला विरोध पण करतोय. आणि जेव्हा शासनाद्वारे प्रस्ताव गेला तेव्हा स्थानिकांना विचारात घेतलंच गेलं नाही आणि त्या जागेला विरोध असून सुद्धा ती जागा मंजूर करण्यात आली. मग याच्यामध्ये स्थानिकांचा काहीतरी विचार केला पाहिजे होता, का याच्यात कोणताही विचार केला नाही आणि तो प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला. आणि त्याच प्रकल्पाला विरोध नाही, त्याच जागेला आमचा विरोध आहे. का तो प्रकल्प व्हावा ही गावच्या भल्यासाठी आहे, त्याच्यामध्ये आमचं दुमत नाही. फक्त तो प्रकल्प त्या जागी नव्हता, दुसऱ्या जागी करावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. तर आपल्या समोर प्रभाग क्रमांक नागरिक होते, त्यांनी सांगितले हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला आमचा विरोध नाहीये, तर त्या ठिकाणी जो कचरा टाकला जातोय ती जागा चुकीची आहे, ती जागा स्थलांतरित करून दुसऱ्या जागी तो कचरा टाकला गेला पाहिजे असं या नागरिकांचं म्हणणं आहे. आता नगरपंचायत यावरती काय तोडगा काढणार आहे आपण आता पाहूया. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.